नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय खाडे. आज सर्वांचे भरारी अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर सुरुवातीला एक आपला थोडासा तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. आवाज व्यवस्थित येतोय काय आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते काय हे फक्त कमेंट सेक्शनमध्ये कोणीही 2 ते 3 विद्यार्थ्यांनी जरी सांगितलं की आम्हाला आपण सेशन आपण पुढे घेऊन जाऊ. ओके, चला. तर बघा, सर्व विद्या अधिकारी विद्यार्थी संचलित भरारी अकॅडमीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सर्व भावी अधिकाऱ्यांना नमस्कार. बघा, आज आता या महिन्यात तुमची ग्रुप सी ची मुख्य परीक्षा, त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि भविष्यात आपल्या खूप महत्वाच्या ज्या 2025च्या परीक्षा आहेत, त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रुप गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा. ओके, संयुक्त पूर्व परीक्षा आता संपलेल्या आहेत. आता गट ब च्या एक वेगळी आणि गट क ची परीक्षा वेगळी होणार आहे. तर त्या अनुषंगाने ओके, आज आपल्याला खूप महत्वाचे व्यक्ती आहेत इथे, अधिकारी व्यक्ती इथे लाभलेले आहेत, जे की भरारी अकॅडमीचा सुरुवातीपासून फाउंडिंग पासून मेंबर बनलेले आहेत. जे की सुरुवातीला 2020च्या परीक्षेमध्ये त्यांनी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI आणि त्यानंतर 2020च्या RFOच्या परीक्षेमध्ये त्यांनी RFO पद ज्यांनी घेतलं काढलं, असे निलेश चव्हाण सर आपल्यासोबत आहेत. जे भरारी अकॅडमीचा जे स्थापनेपासून 2023 पासून जे सदस्य आहेत, त्यांना निलेश चव्हाण सरांची ओळख असेलच. निलेश चव्हाण सर हे त्यांच्या जे भूगोल असेल, खास करून मराठी आणि त्यांच्या मेंटरशिपच्या प्रोग्रामसाठी त्यांनी भरारी अकॅडमीमध्ये त्यांचं खूप नाव मोठं झालं होतं आणि त्यातूनच भरारी अकॅडमीची सुद्धा एक वेगळी ओळख निलेश चव्हाण सरांनी आपल्याला करून दिलेली होती. ते आज तुमच्याबरोबर संवाद साधणार आहेत. त्यांचा जो परीक्षेचा अनुभव असेल, पूर्व परीक्षा असू देत, सरांनी जवळपास 2019 पासून 2018 पासून 22 पर्यंत ज्या परीक्षा दिल्या, पूर्व परीक्षा त्यांना कधीच अडचणीच आली नाही. त्यांनी सर्व परीक्षा पूर्व परीक्षा मध्ये राज्यसेवा असू दे, फॉरेस्ट असू दे, टेक्निकल असू दे किंवा मग तुमच्या गट ब गट का असू दे, पूर्व परीक्षेला सरांना कधीच अडथळा आलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्याबरोबर तुमचा हा संवाद खूप चांगला होणार आहे. त्याचबरोबर सर्वांचे लाडके आपल्याला माहिती की अक्षय जाधव सर हे हे पण आपल्याबरोबर आहेत. सुरुवात निलेश चव्हाण सरांपासून होईल, त्यानंतर आपल्याबरोबर अक्षय जाधव सर जॉईन होतील आणि त्यांच्या या प्रवासामध्ये या आपल्या सेशनमध्ये ती ते जे आता आपल्या समोर एक प्रोग्राम घेऊन येत आहेत, त्याबद्दल ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. त्या बॅच बद्दल आणि त्यांच्या त्या मेंटरशिपच्या प्रोग्राम बद्दल ते आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन करा. काही डाऊट्स असतील ते नंतर आपण वन ऑन वन डाऊट्स आपण कमेंट सेक्शन मध्ये असतील किंवा माईक ऑन करून तुमचे डाऊट्स घेण्यात येतील. तर सुरुवातीला मी निलेश सरांकडे हँड ओव्हर करतोय. निलेश सर. हॅलो. हा सर. ठीक आहे, आवाज येतोय आणि स्क्रीन पण दिसते का तेवढं सांगा, म्हणजे सुरुवात करते. आवाज तर येतोय सर. स्क्रीन स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? नाही दिसत. नाही ओके, सर, वन स्क्रीन सेकंड. ऑन करा, शेअर करा. वन सेकंड. ओके सर. ठीक आहे, दिसतंय. हो, स्क्रीन दिसते सर. सुरू करा सर. तर सर्वांना नमस्कार. जवळपास 1.5 ते 2 वर्षानंतर आपण इथे संवाद साधतोय. तर जे सुरुवातीपासून मेंबर असतील, अक्षय खाडे सरांनी सांगितलं, त्यांना नक्कीच माझी ओळख असेलच. कारण जेव्हा आपण भरारी अकॅडमीचं सुरुवात केली होती, तर त्यावेळी सुरुवातीचे जे प्रोग्राम्स होते, मेंटरशिपचे प्रोग्राम्स असतील. कारण मला सांगायला अतिशय प्राऊड फील होतं की हे जे आपण मेंटरशिपची जी पद्धत होती, तर ती सुरू करण्यामध्ये भरारी अकॅडमी आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा, तर आम्ही सुरुवातीचे मेंबर्स होतो. तर हे जे आता आता बऱ्याच ठिकाणी टार्गेटच्या बॅच वगैरे आहेत, पण याची सुरुवातीला आम्ही राष्ट्रसेवा दलामध्ये सोबत अभ्यास करताना ज्या पद्धती, ज्या स्टडीच्या मेथड्स वगैरे यूज केल्या होत्या, तर त्या आम्ही त्यावेळी विद्यार्थ्यांना शेअर केल्या. आणि आता ते म्हणजे भरपूर, आता तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये जे सुरुवातीचे स्टुडंट्स आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल, कारण माझी ओरिजिनल जी डायरी होती, ज्या पद्धतीने मी ते मेंटेन करायचो, तर तेच थोडक्यात त्या बॅच मार्फत आपण देण्याचा प्रयत्न केला होता. तर खूप चांगलं वाटतं एवढ्या दिवसानंतर तुमच्याशी संवाद साधतोय.
याआधी आपण जवळपास 6 ते 7 बॅचेस मी कंडक्ट केलेल्या आहेत. पण RFOची ट्रेनिंग जी की 1.5 वर्षाची असते, तर त्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, जी ट्रेनिंग असते ती खडतर असते आणि थोडंसं टाइम खूप कमी भेटतो आपल्याला. तर त्या दरम्यान मला काही सेशन्स वगैरे हे घेता आलं नाही. तर बऱ्याचशा गॅप नंतर आज आपण संवाद साधतोय. तर त्यासाठी अ, सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी STI म्हणून आधी कार्यरत होतो माझगावला. त्यानंतर RFOचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग माझी हैदराबाद तेलंगणा स्टेट फॉरेस्ट अकॅडमी येथे झाली आणि आता सध्या मी मेळघाट वन्यजीव विभाग अमरावती येथे कार्यरत आहे. तर आय होप इथे थोडंसं सध्या तर BSNLच्या नेटवर्कवरच मी बोलतोय, त्यामुळे आवाज क्लिअर येत असेल ही अपेक्षा करतो. जर काही मध्ये अडचण आली तर कृपया अक्षय सर असतील किंवा बाकीच्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवाज येतोय? एक कमेंट आली मला. अक्षय सर. हो सर, आवाज येतोय सर, हा, क्लिअर ठीक आहे. आहे. ठीक आहे, ठीक आहे. क्लिअर आहे ना? ओके. ओके सर. सो आपण आज दुपारीच मी मेसेज टाकला होता. तुम्हाला सांगितलं होतं तुमचे काही डाऊट्स असतील तर ते विचारा. तर काही मुलांचे, मोस्ट ऑफ द मुलांचे डाऊट्स हे सध्याच्या दुविधा मनस्थितीमध्ये होते. बरेच जण दुविधा मनस्थितीमध्ये होते कारण आता या एक्झामच्या डेट्स आपण स्क्रीनवर बघत असाल तर सध्या ग्रुप सी ची मेन्स आहे ती 21 सप्टेंबरला आहे. ज्याला 22 दिवस बाकी आहे. राज्यसेवा प्रिलिम्सला 29 दिवस बाकी आहे. ग्रुप बी ची जी प्रिलिम्स आहे त्याला 71 दिवस बाकी आहे आणि सी ची प्रिलिम्स त्याला 92 दिवस बाकी आहे. तर त्यामुळे आता सध्या जे स्टुडंट्स असतील त्यांचे दुविधा मनस्थिती आहे, कशा प्रकारे अभ्यास करावा किंवा जे ग्रुप सी मेन्स देत आहे तर त्यांचं असं म्हणणं असेल की मग त्यानंतर खूप कमी दिवस राहते तर त्याचं नियोजन कसं करावं. बऱ्याच जणांचे जे प्रश्न होते तर त्या प्रश्नांवरच आपण आज उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर सध्या दोन प्रकारचे काही लोक जे आहेत तर ते काय ग्रुप सीचं मेन्सचं प्रिपरेशन पण करतायत आणि त्यासोबत ते त्यानंतर राज्यसेवा प्रिलिम्स लगेच 7 दिवसात. ठीक आहे. सो त्यांना ते पण किंवा काही लोक आहेत त्यांना राज्यसेवा प्रिलिम्स द्यायची आणि दुसरे जे आहेत ते फक्त कंबाईन प्रिलिम्स बी आणि सी जे अपकमिंग आहे तर त्याच्यावर फोकस करणारे लोक आहेत. ठीक आहे. तर जनरल आपण बघत असतो कुठल्याही लेक्चर्समध्ये एक सरसकट दृष्टिकोन सांगितला जातो. पण इथं आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा वेगवेगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करतो. तर त्या पद्धतीने प्रत्येकाचं जे शेड्यूल असेल, जे प्लॅनिंग असेल ते वेगवेगळं असतं. सो त्यानुसार आपण आता बघूया पहिलं जे लोक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लोक ग्रुप सी ची मेन्स प्रिपेअर करताय आणि प्रिलिम्स प्रिपेअर करताय तर त्यांना एक्झाम झाल्यानंतर अराउंड 40 डेज राहतात त्यांच्याकडे. बरोबर. आपण काय बघितलं की ही जी एक्झाम आहे ती राज्यसेवेची प्रिलिम्स 28ला संपेल आणि ग्रुप सी ची 21ला. ओके. तर तेवढे दिवस सोडले आणि अजून एखादा जरी तुम्ही घरी जाऊन यायचं असलं तुम्हाला तर कसं प्रॅक्टिकल सांगणं योग्य आहे. आता आपण जर तुम्ही लगेच 28ला देताय एक्झाम आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्हाला म्हटलं की ग्रुप बी प्रिलिम्स अभ्यास सुरू करा तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळं माझं तर म्हणणं आहे ठीक आहे एखादा 2 दिवस तुम्ही ब्रेक घ्या जे राज्यसेवा प्रिलिम्स वगैरे देणारे असतील त्यांनी आणि मग त्यानंतर सुद्धा तुमच्याकडे 40 डेज राहतात. जरी तुम्ही 1 सप्टेंबर पासून जरी सुरुवात केली तरी तुमच्याकडं 40 डेज शिल्लक राहतात. सो त्यामुळे त्या 40 डेज मध्ये तुमच्या 3 रिव्हिजन्स आरामात होऊ शकतात. तर रिव्हिजन 1 तुमची 18 दिवसाची, रिव्हिजन 2 तुमची 12 दिवसाची आणि रिव्हिजन 3 तुमची 8 दिवसांची. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुमच्या शेवटच्या त्या पिरियडमध्ये 3 रिव्हिजन्स होऊन जातील. आता ही तुमची अपवादात्मक परिस्थिती आहे कारण तुम्ही ग्रुप सी आणि राज्यसेवा प्रिलिम्सचं पण प्रिपेअर करताय. जे लोक ग्रुप सी ला देत आहेत त्यांचं तर त्यांना तर असं सांगणार राहील की त्यांनी पुढचे 7 दिवस थोडासा राज्यसेवेचा जो असेल सिलेबस जो ग्रुप सी मेन्सला नव्हता तर तो तुम्ही प्रिपेअर करा आणि एक नक्कीच स्वतःला चान्स देऊन बघा राज्यसेवा प्रिलिम्ससाठी. ठीक आहे. कारण तुमचा ग्रुप सीच्या मेन्समध्ये बऱ्यापैकी राज्यसेवा प्रिलिम्सचा सिलेबस पण कव्हर होते. सो एक आठवडा जर व्यवस्थित तुम्ही स्टडी केला तर थोडं राज्यसेवा प्रिलिम्सला पण तुमचे चान्सेस बनू शकतात. पण ज्यांचं नाहीये त्यांनी डिरेक्टली तुम्ही ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिम्सला सुरुवात करू शकता. ठीक आहे. सो हा एक तुमचा जो प्रश्न होता तो तर नक्कीच मला वाटतं क्लिअर झाला असेल. बरेच जण विचारत होते की कशा पद्धतीने रिव्हिजनचा प्लॅन करावा तर 18, 12 आणि 8 या 3 दिवसाचे रिव्हिजन्स तुम्ही करू शकता. या 3 रिव्हिजन्स अशा पद्धतीने करू शकता. आणि दुसरे जे लोक आहेत ते जास्त मोठा क्राऊड आहे की ज्यांनी फक्त बी आणि सीच्या प्रिलिम्सवर फोकस केलेला आहे. सध्या ते ग्रुप सीची मेन्स पण देत नाहीयेत आणि राज्यसेवा प्रिलिम्सचा पण अभ्यास करत नाही. तर त्यांच्यासाठी इथून पुढे जवळपास 70 दिवस आहेत. अप्रॉक्सिमेटली जर आपण पकडलं तर 70 दिवस आहेत. तर आता कसं आहे मी बघतोय जरा बरेच जण जे टार्गेट वगैरे देणार आहेत
त्यांनी एक सरसकट टार्गेट दिलेलं आहे. पण मला असं सरसकट अप्रोच कधीच आवडत नाही. कारण आम्हाला पण माहिती आहे काही जण असे असतात जे दुसऱ्या एक्झामचं प्रिपेअर करून ही ग्रुप बी ची सी ची प्रिलिम्स देणारे. काही लोक असतात ज्यांचे रिव्हिजन स्लो होतात. काही लोक नवीन असतात, आत्ताच जे अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. आणि काही लोक आहेत ज्यांच्या ऑलरेडी 2-3 वर्षापासून अभ्यास करतात. त्याच्यामुळे मग मी हे वेगवेगळं केलंय. एक तर वेटरन्स म्हणजे आधीपासून अभ्यास करताय किंवा ज्यांची फास्ट रिव्हिजन करण्याची सवय आहे, ज्यांचे वाचन खूप झालेले आहे. आणि दुसरे म्हणजे फ्रेशर्स लोक, ज्यांनी अजून काही क्लास केले, अर्धवट क्लास केलेले, जास्त काही वाचन झालेलं नाही. तर अशा वेळी जर फ्रेशर्सने जर बाकीच्या जसं मार्केटमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही 4-4 रिव्हिजन्स 5-5 रिव्हिजन्स केल्या तर प्रॉब्लेम काय होईल तुम्हाला? तुम्हाला ती सवय नसते, तुमचं वाचन कमी झालेलं आहे. मग अशा वेळी तुम्ही उगाच पळवत पळवत 4 रिव्हिजन करण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही 3 रिव्हिजन्स जरी केल्या एवढ्या शेवटच्या दिवसांमध्ये तरी त्या मला वाटतं इनफ आहे. ठीक आहे. तर कशा पद्धतीने करायचं ते पण मी सांगतो. तर जे लोक जुने आहेत, ज्यांचा आधी अभ्यास झालेला आहे, वाचन झालेलं आहे, क्लास वगैरे पण झालेले आहेत, तर त्यांनी फर्स्ट रिव्हिजन जी आहे ती 25 दिवसाची करून घ्या. साधारणतः 5-5 दिवस एका विषयाला मिळून जातो आपल्याला. आणि मॅथ्स असेल किंवा मग करंट अफेअर्स असतील, हे डेली करण्याचे सब्जेक्ट. तर ते तुम्ही डेली 2 तास 1 तास अशा पद्धतीने वेळ देऊन ते करू शकता. त्यानंतर जी रिव्हिजन 2 आहे सर्व सब्जेक्टची, ती 15 दिवसाची. रिव्हिजन 3 जी आहे ती 18 दिवसात करू शकता तुम्ही. आणि जी शेवटची रिव्हिजन आहे तर ती 10 दिवसात. आणि शेवटचे 1-2 दिवस आहे ते फॅक्च्युअल डाटा किंवा बरेच जण करंट अफेअर्स वगैरे. आम्ही तर सर्व प्रेफर करायचो की शेवटच्या दिवशी करंट अफेअर्स आणि जो काही फॅक्च्युअल डाटा जो असतो, जो आपण नेहमी नेहमी विसरतो मात्र परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो, तर अशा डाटावर आपण शेवटचे 1-2 दिवस ठेवले पाहिजे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही जे जुने लोक आहेत ज्यांचा व्यवस्थित सिलेबस कव्हर झालेला आहे, अभ्यास झालेला आहे, तर ते अशा पद्धतीने रिव्हिजन करू शकतात. मात्र जे लोक नवीन आहेत, ज्यांनी अजून काही क्लास केलेले नाही आहेत किंवा क्लास करत आहेत, तर अशा लोकांनी पहिल्या 30 ते 35 दिवसांमध्ये ते लेक्चर्स वगैरे व्यवस्थित करून घ्या. प्रत्येक म्हणजे इथे याप्रमाणे 30 ते 35 दिवसात इथं 6 ते 7 दिवस आपण एका सब्जेक्टला देऊ शकतो. आणि तेवढ्या वेळामध्ये नक्कीच तुमचा तो सब्जेक्ट कव्हर होईल. जरी नवीन जरी असले तरी एखादा 2 वेळा वाचन झालेलं असेल. किंवा जर तुम्ही आपली भराडी अकॅडमीची बॅच जर घेतली तर त्यामध्ये एकदम शॉर्टकटमध्ये आणि प्रिसाईज पद्धतीने ते घेतलेले आहेत लेक्चर्स. तर तुम्हाला जर लेक्चर्स बघायचे असेल तर ते लेक्चर सुद्धा 30 ते 35 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता. ऑब्विसली आता ते फास्ट होईल कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मात्र आता आपल्याला जर सगळं कव्हर करायचं असेल तर तुम्हाला ते करावं लागेल. तो अशा पद्धतीने तुम्ही ती पहिलं जी रिव्हिजन आहे ती थोडासा वेळ देऊन व्यवस्थित 30 ते 35 दिवस का देतोय मी? कारण 30 ते 35 दिवसांमध्ये तुम्ही त्या जो बुक आहे किंवा ज्या नोट्स आहेत त्याच्यावर व्यवस्थित अंडरलाईन करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन या गोष्टी करून त्या तुम्ही पहिली रिव्हिजन 30 ते 35 दिवसात झाली पाहिजे. त्यानंतर 18 ते 20 दिवसामध्ये दुसरी रिव्हिजन आणि 12 ते 15 दिवसामध्ये तिसरी रिव्हिजन. सो अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता. आणि शेवटचे 2-3 किंवा राहिले तर 5 दिवस पण राहतात जे फॅक्च्युअल डाटा प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही देऊ शकता किंवा करंट अफेअर्स वगैरे सारख्या सब्जेक्टला देऊ शकता. ठीक आहे. सो हे तुमचे जे डाऊट होते तर त्याचं मी क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच जणांचा तोच प्रश्न होता की आता आम्ही पुढचं नियोजन कसं करू? तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली किंवा मग इंडिव्हिज्युअली सांगणं तर शक्य नाहीये, पण मी वेगवेगळ्या कॅटेगरी करून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला ते नियोजन करता येईल. ओके. तर तेच सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जर काही स्पर्धा परीक्षेच्या याच्यात असेल, एवढा वास्ट सिलेबस आहे. आपण म्हणतो की पृथ्वीवरचं जेवढं काही आहे तेवढं एमपीएससी किंवा युपीएससीच्या एक्झामला विचारलं जातं. मग जर एवढं प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंगची आवश्यकता आहे. कारण प्लॅनिंगच आपल्याला या स्पर्धा परीक्षेच्या एवढा जी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामधून तारू शकतं. जसं की आपल्या भारताची जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर अतिशय गरीब देश असून सुद्धा आपण प्लॅनिंग जे इम्प्लिमेंटेशन केलं सुरुवातीला प्लॅनिंगचा अप्रोच भारतीय गव्हर्नमेंटने प्लॅनिंगच्या अप्रोचने गेले 5 इयर प्लॅन जसं आपण बघतो. तर त्यात आपली आज इकॉनॉमी बघा तुम्ही तर 4थ्या क्रमांकावर आहे. तर प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच विल हेल्प अस इन आवर प्रिपरेशन फेज ऑल्सो. सो प्लॅनिंगमध्ये मी तर नेहमी जे स्टडी करताना बायफर्केशन करायचं. म्हणजे आपल्याकडे जेवढे काही दिवस शिल्लक आहे एखाद्या एक्झामला आपण अप्रोच करतोय, आपल्याकडे कधी 5 महिने असतात, 6 महिने असतात, तर याचा कधी पण मी 2 फेजमध्ये डिवाइड करायचो. तर त्याच्यामधली पहिली फेज होती स्टडी फेज, दुसरी फेज असते एक्झाम फेज. तर स्टडी फेज ही तुमची कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड असतो. आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे 71 दिवस बाकी, पण कधी कधी आपल्याकडं 120 दिवस बाकी असतात. काही जण पुढच्या एक्झामची तयारी करणार आहे भविष्यातही,
तर त्यांच्यासाठी पण त्यांनी कुठल्याही एक्झामला समजा 6 महिने राहिलेत किंवा 5 महिने राहिलेत, तर अशा वेळी तुम्ही जो काही एक्झामचा पिरियड आहे, तर त्या पिरियडमध्ये तुम्ही अशा दोन याच्यात डिव्हिजन करा. स्टडी फेजमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम करा, कारण हा तुमचा कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड असतो. जवळपास 2-3 महिने देऊन तुम्ही एका एका सब्जेक्टचे नोट्स वगैरे काढणे, आपण पुढे बघूया ते डिटेलमध्ये काय असतं. आणि त्यानंतर शेवटचे 30 ते 40 जे दिवस असतात, कधी कधी 50 दिवस आपण धरू शकतो, तर ते हे एक्झाम फेज असते. त्याच्यामध्ये आपल्याला प्युअरली रिव्हिजन करायचे असते, नवीन काही वाचायचं नसतं. आपल्या नोट्स ज्या काढलेल्या आहेत, ज्या हायलाईट केलेले तेच पॉईंट्स वाचायचे असतात. तर जी पहिली स्टडी फेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही रेफरन्स बुक वगैरे रिडिंग करा. ठीक आहे. जे फ्रेशर्स लोक आहे तर त्यांना अटेंड करण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे. जे काही जुने आधी विद्यार्थी असतील त्यांना ह्या गोष्टी कदाचित माहीत पण असतील, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी स्टडी फेजमध्ये पहिल्यांदा रेफरन्स बुक वगैरे रिडिंग करायची सुरुवातीला. लेक्चर्स करून घ्यायचे, तुम्हाला जर आवश्यक असेल अजून पण 30 एक दिवस तुमच्याकडे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लेक्चर्स वगैरे करू शकता. ठीक आहे. आपल्या बॅचचे पण लेक्चर्स वगैरे अवेलेबल आहेत इफ यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर इट. देन लेक्चर्स तुम्ही बघू शकता, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. त्यानंतर त्याच फेजमध्ये तुम्ही नोट मेकिंग, आता प्रत्येक जणाला नोट मेकिंग शक्य नाहीये, तर आपल्या भराडी अकॅडमी तुम्हाला माहिती आहे, तर एकदम अतिशय चांगल्या नोट्स काढलेले आहेत. जे स्वतः अधिकारी जे झालेले आहेत, अक्षय जाधव सर असतील, अक्षय जाधव सरांनी 2 विषयाच्या स्वतः नोट्स तयार केलेले आहेत. आणि बाकीचे पण जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्यांनी ज्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये ज्या काढलेल्या आहेत त्याच थोड्या अत्याधुनिक करून अपडेट करून त्या नोट्स बनवलेल्या आहेत, तुम्ही त्या पण वापरू शकता. आणि त्या नोट्स त्यामुळे मग ज्यांना वेळ नाहीये त्यांनी नोट मेकिंग करण्याची आवश्यकता नाहीये, कारण मार्केटमध्ये आहे किंवा आपल्या भराडी अकॅडमीच्या एवढ्या चांगल्या नोट्स अवेलेबल असताना त्यात तुम्ही वेळ घालू नका, त्या नोट्सची रिव्हिजन करा. आणि त्यानंतर पुढचं आहे, त्याच पिरियडमध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करा. फॉर एक्झाम्पल, काही जण कोळंबे सरांचं जर पुस्तक वाचत असतील पॉलिटीचं, तर लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून त्यात काही व्हॅल्यू ॲडिशन करता येईल आपल्याला, काही मुद्दे असे असतात. त्यानंतर इकॉनॉमीचं करत असताना काही तुम्ही कोळंबे सरांचा बुक वापरताय, देसले सरांच्या याच्यामधून काही व्हॅल्यू ॲडिशन करता येईल तुम्हाला. ठीक आहे. किंवा PYQ मध्ये एखादा प्रश्न असा वेगळाच विचारलेला आहे, ते तुम्ही त्या चॅप्टरमध्ये ऍड करू शकता. त्याच नंतर तुम्ही त्याच्या ट्रिक्स बनवू शकता. ठीक आहे. जेव्हा आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते तेव्हा आपले ते 100% आपल्याला गोष्टी लक्षात पाहिजे, आणि ते जर लक्षात ठेवायचं असतील तर तुम्हाला ट्रिक्स आणि निमॉनिक्स हे बनवावे लागतात. आपल्या ज्या नोट्स आहे त्याच्यामध्ये हे ट्रिक्स आणि निमॉनिक्स पण दिले, आणि बॅचेसमध्ये पण बऱ्यापैकी, कारण आम्ही स्वतः प्रिपेअर करताना जे काही निमॉनिक्स वगैरे वापरले तर तेच निमॉनिक्स आम्ही त्या बॅचमध्ये लेक्चर्समध्ये ते कव्हर केलेले आहे. ठीक आहे. तर हा पण तुमचा तिथं कव्हर होऊन जाईल. नेक्स्ट आहे तुम्ही त्याचं टॉपिक रिडिंग आणि PYQ. हा तर अप्रोच मी आधी पण सांगितलेला आहे, हा कंटिन्यू ठेवायचा. टॉपिक रिडिंग झाला की लगेच 21,000चा जो ठोकळा आहे त्याच्यामधून तुम्ही PYQ सॉल्व्ह करायचे आहेत. टेस्ट सिरीज या फेजमध्ये करायच्या आहेत. आणि ह्या फेजमध्ये आपल्याला थोडक्यात पुढची जी रिव्हिजन फेज येणार आहे त्याच्यामध्ये आपली धावपळ उडायला नको. आपण त्यावेळी सोर्सेस वगैरे कोणते, बुक्स कोणते वाचायच्या, नवीन नोट्स आणायच्या, या भानगडीत न पडता जे जुनं पहिलं तुम्ही स्टडी फेजमध्ये जे काही प्रिपरेशन केलंय तर ते तुमचं फायनली रिव्हिजन फेजसाठी कामी आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग शेवटच्या 30 ते 40 दिवसामध्ये आपण काय करतो, एक्झाम फेज किंवा रिव्हिजन फेज स्टार्ट करतो. तर या फेजमध्ये तुमच्या ज्या 30 ते 40 दिवस आहे, तर याच्यामध्ये काही जे स्लो रिव्हिजन करणार आहेत, आता मी स्वतः स्लो रिवाईज करायचो, मी काय खूप फास्ट रिव्हिजन माझ्या होत नव्हते, तर मी शेवटच्या 30 ते 40 दिवसात 3 रिव्हिजन करायचो. प्रत्येकाला 4 ते 5 रिव्हिजन करणं शक्य नाहीये. ठीक आहे. प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. स्वतः स्वतः ॲबिलिटी ओळखून घ्या आणि त्यानुसार 3 किंवा 4 किंवा मग काही जण खूप फास्ट रिडिंग करणारे असतात, त्यांच्या 5 पण रिव्हिजन होतात, तर ते पण काही चुकीचे नाहीये, ते 5 पण रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. पण उगाच घाबरून जायचं नाही की सगळे सांगतायत की बाबा 4 ते 5 रिव्हिजन शेवटच्या 30 ते 40 दिवसात झाल्या पाहिजे. असं काही नाही, तुम्ही 3 रिव्हिजन करून सुद्धा व्यवस्थित मार्क्स आणू शकता. प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते. काही जण स्वतः जागेवर एकाच रिव्हिजन मध्ये लगेच ते पान वाचून झाल्यावर पुन्हा त्याच्यावर नजर टाकून घेतात, त्यावेळेस त्यांची एक रिव्हिजन झालेली असते. ठीक आहे. त्यानंतर ह्या फेजमध्ये तुम्ही आयोगाचे पेपर्स टाइम लावून सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर त्याचं सेल्फ अनालिसिस करायचंय. आणि त्यानंतर ते PYQचं मग लॉजिक काय असतं, ते अप्रोच जे आपण म्हणतो की लॉजिकच्या आता बॅचेस वगैरे असतात. आपण पण ज्या आपलं बॅच असणार आहे त्याच्यामध्ये हे लॉजिकचे सेशन घेणार आहे. पण हे लॉजिकचे सेशन तुम्ही सुरुवातीच्या स्टडी फेजमध्येच यूज करून काही उपयोग नाहीये. तुम्ही जर सुरुवातीलाच त्या लॉजिकच्या पाठीमागे लागला तर तुमचा कंटेंट तयार होणार नाही आणि तुम्ही त्या लॉजिकवर डिपेंड राहाल. त्यामुळं ही सगळ्यात महत्त्वाची सूचना मला इथे द्यायची आहे की लॉजिकवर तुम्ही पहिलं कंटेंटवर डिपेंड राहायचं, आणि जेव्हा कंटेंट मधलं काही येणार नाही त्यावेळी तुम्ही लॉजिक आणि अप्रोचवर रिलाय करा. ओके. स्पेशली जेव्हा ग्रुप B आणि C एक्झामचं आपण प्रिपरेशन करत असतो
तर त्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत. तर त्यावेळी तिथं आपल्याला लॉजिक आणि अप्रोचचा खूप कमी उपयोग होतो. नाही असं नाही, खूप कमी उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं असतं की शेवटच्या रिव्हिजन फेजमध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळं बुक वाचून उपयोग नसतो. ठराविक जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याची तुम्हाला प्रिसाइजली रिडिंग करावी लागते. ठीक आहे. म्हणजे आधी एक लक्ष्मीकांतमध्ये जर समजा 10 टॉपिक आहे पॉलिटीचे, तर ते 10 पैकी तुमच्या लक्षात येईल की कधी कधी 7 टॉपिकवरच ते प्रश्न विचारलेले आहेत. बाकीचे टॉपिक ते आहेत पण त्याच्यावर कधी प्रश्न विचारलेला नाही. ठीक आहे. ते पुढे आपण बघू एक्झाम्पल. आणि त्या टॉपिक मधलं पण आता फॉर एक्झाम्पल की आपण धरू पॉलिटिक्स, आपण फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क हा चॅप्टर वाचतोय. तर त्याच्यामध्ये पण काही काही खूप इन डिटेल प्रश्न विचारले जात नाहीत, वरच्यावर विचारले जातात. मग अशा वेळी तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. आता ते ह्या एका लेक्चरमध्ये सांगणं शक्य नाहीये. भविष्यात आपल्या ज्या बॅचेस होतील त्याच्यामध्ये आपण हे नक्की एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू इन डिटेल. तुम्हाला स्वतः एखादा चॅप्टर घेऊन मी ते दाखवेल की कशा पद्धतीने ते रिडिंग करायचंय आणि कोणते कोणते टॉपिक महत्वाचे. ठीक आहे. आपली जी मेंटरशिप बॅच भविष्यात येईल तर तिच्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी घेऊ. इथं सांगणं आता पॉसिबल नाहीये वेळेची कमतरता असल्यामुळे. तर एक परफेक्ट रिव्हिजन प्लॅन तुमचा त्या दिवसांमधला असला पाहिजे. आता जी मेंटरशिप बॅच आहे आपली तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे आणि प्रिसाइज रिडिंग कुठलं करायचं, कशावर फोकस करायचं हे सांगणं आमचं काम आहे, मेंटॉरचं काम आहे. त्याचप्रमाणे परफेक्ट रिव्हिजन प्लॅन इन डिटेल तयार करून देणं हे पण आमचं काम आहे. ठीक आहे. पण इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्याचं व्यवस्थित फॉलो करणे हे तुमचं काम आहे. बाकी आपण मेंटरशिप बॅचमध्ये अकाउंटेबिलिटी लेक्चर्स पण घेऊ. ठीक आहे. एक सब्जेक्टची रिव्हिजन झाल्यानंतर त्याचं लगेच तिथं लेक्चर्स घेऊ. त्याच्यावरचे जे PYQ वगैरे त्यामार्फत पण आपली एक रिव्हिजन तुमची करून घेऊ. सो अशा पद्धतीने आपण जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे तो अशा पद्धतीने राबवणार आहे. आणि एक युनिक गोष्ट जर सांगायची झाली आपल्या मेंटरशिप प्रोग्रामची, तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपले प्रत्येकाला सेम अप्रोच योग्य नाहीये सर्वांना, कारण प्रत्येकाची रिव्हिजनची मेथड, प्रत्येकाचं स्पीड हे वेगळं असतं. त्याच्यामुळे आपण जे मेंटरशिपमध्ये ग्रुप्स बनवणार आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे बनवणार आहे. ज्या लोकांना, जे लोक जुने आहेत 4 रिव्हिजन्स वाले, तर त्यांना तशा पद्धतीने आपण टार्गेट देऊ आणि तशा पद्धतीने त्यांचे फॉलोअप सेशन्स असतील, PYQ सेशन्स असतील घेऊ. जे लोक फ्रेशर्स आहेत, ज्यांना खूप जास्त रिव्हिजन आता करणं शक्य नाहीये, तर त्यांच्यासाठी पण आपण वेगळा अप्रोच ठेवू. ठीक आहे. म्हणजे सर्वांना एका पारड्यामध्ये घेणं योग्य नाहीये. प्रत्येकाची रिक्वायरमेंट्स वेगळी आहे, तर त्यानुसारच आपण ते मेंटरशिप घेणार आहोत. हे आपल्या बॅचचं एक युनिकनेस असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं की दररोज संध्याकाळी 9 वाजता डेली टार्गेटवरती आपले एक टेस्ट सिरीज दिली जाईल. ठीक आहे. म्हणजे आज जर तुम्हाला टॉपिक दिले, फॉर एक्झाम्पल संविधान निर्मिती वगैरेचे टॉपिक दिलेले, तर त्या टॉपिकवर त्याच दिवशी 9 वाजता प्रश्न टाकले जातील. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळा ते प्रश्न टाकले जातील त्यावेळी तुम्हाला पण वाटेल की आम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. मग त्याच्यातले किती बरोबर आले तुमचे हे सेल्फ इव्हॅल्युएशन तुम्ही करायचंय. आम्हाला पण मार्क्स पाठवायचे आहेत कसं वाटतंय, त्यामुळं आम्हाला पण तुम्हाला इनपुट्स देणं सोपं होईल. ठीक आहे. आणि बाकी 2020 ते 24 पर्यंतचे जे PYQ अनालिसिस आहे ते घेतलं जाईल. कंटेंट प्लस अप्रोच ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये घेतल्या जाईल. बाकीचं जे असतं तर ते तुम्हाला माहितीच आहे. व्यवस्थित आपण ते प्लॅनिंग करून दिलेलं आहे, इन डिटेल प्लॅनिंग. कदाचित आम्ही ते उद्या ग्रुपला पण टाकू. आणि ज्या ज्या काही ट्रिक्स वगैरे वापरलेल्या आम्ही लक्षात ठेवण्यासाठी रिव्हिजन स्ट्रॅटेजी विषयी, तर त्या पण तुम्हाला मॅक्सिमम तुमच्यापर्यंत त्या ग्रुप मार्फत, टेलिग्रामच्या ग्रुप मार्फत पोहोचवू. लाईव्ह अकाउंटेबिलिटीचे सेशन्स पण घेतले जातील प्रत्येक याच्यानंतर. आणि आपली टेस्ट सिरीज वगैरे पण आहे, तर त्यातले पण काही प्रश्न तुम्हाला तिथे दिले जातील. सो आणि तुमचे जे डाऊट्स असतील ते तर तुम्ही मी अवेलेबल असणारच आहे. मी स्वतः हा प्रोग्राम घेणार आहे कारण इकडे बऱ्यापैकी लेजर टाइम मिळतोय मला आणि टीचिंगचं पॅशन असल्यामुळे, सो ह्या गोष्टी असल्यामुळे आणि ते कनेक्ट पण राहता येतं आपल्याला. सो त्यामुळं मी तुमचे जे डाऊट्स असतील ते पण आन्सर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि हा तर तुम्हाला चार्ट आपण आधी पण शेअर केलेला आहे. तर आपले मेंटरशिपचा जो प्रोग्राम असतो तो युनिक असतो आणि हे सगळ्यात पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने स्टार्ट केलं होतं. तर हा चार्ट तुम्हाला दिला जाईल. याच्यामध्ये आतापर्यंत किती किती प्रश्न कोणत्या कोणत्या सब्जेक्टला विचारलेले आहे ते दिलेले आहे. नक्कीच तुम्ही याच्यावर नजर मारली असेल. आणि इथं आपल्याला स्वतःला ट्रॅक करता येतं बाबा कुठला दिवस चालू आहे काय याचं. तर मी सांगेल तुम्हाला की याची एक झेरॉक्स तुम्ही स्वतःकडे ठेवा आणि तुम्ही ज्या टेबलवर अभ्यास करताय तिथे नक्कीही ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळत चालेल की आपलं टार्गेट किती आहे, ह्या दिवसाचं काय टार्गेट आहे आणि ते कम्प्लीट होतंय का आपलं. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट वाईज टॉपिक इथे दिलेले आहेत आणि त्या टॉपिकवर लेटेस्ट 2024 पर्यंतचे
एक्झाम जी झाली ग्रुप सी ची प्रिलिम्स, तर त्याच्यावर कुठले प्रश्न आलेले आहेत हे पण याच्यावर दिलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच जण काय करतात, जेव्हा प्रिलिम्सचा प्रिलिम्सचा अभ्यास करत असतात तर त्यावेळी आपण काय करतो, आपण म्हणतो की कुठल्याही टॉपिकचा अभ्यास करण्याच्या आधी PYQ बघा. पण जेव्हा तुम्ही प्रीला अप्रोच करताय, प्रिलिम्स एक्झाम देताय, तेव्हा तुम्ही प्रिलिम्सचाच प्रिलिम्सच्याच मागच्या 4 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे प्रश्न बघितले पाहिजे. तुम्ही जर मेन्सचे राज्यसेवा मेन्सचे प्रश्न बघाल तर तुम्हाला समजणार नाही की कुठला टॉपिक वाचायचा आहे. ठीक आहे, कारण प्रिलिम्सची रिक्वायरमेंट वेगळी आणि मेन्सची रिक्वायरमेंट वेगळी. तर त्यामुळे इथं प्रश्न पण दिलेले आहेत. आता अजून एक प्रश्न होता मला की पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते. तर हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पडणारच नाही, कारण हा चार्ट बनवून दिलेला आहे, याच्यामधूनच तुम्हाला बऱ्यापैकी कळून जातं. पण अजून जर काही म्हणजे त्या टॉपिक मधलं काय इम्पॉर्टंट आहे हे आपण मेंटरशिपच्या बॅचमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, तर या चार्ट मधून पण तुम्हाला दिसून येईल. तर ह्या चार्ट हा नेहमी तुमच्या सोबत जर राहिला तर तुम्हाला कुठलाही टॉपिक वाचताना कळून जाईल की आता फॉर एक्झाम्पल बघा, संसद जो चॅप्टर आहे तर त्याच्यावर आतापर्यंत प्रिलिम्सला किती वेळा प्रश्न विचारलेला आहे गेल्या काही म्हणजे पोस्ट कोरोना पिरियडमध्ये जर बघितलं तुम्ही 2021-22, तर अवघा एकच प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. आणि संसद टॉपिक जर तुम्ही बघाल तर सगळ्यात मोठा टॉपिक आहे, खूप लेंदी टॉपिक आहे. तर इथं निर्णय तुमचा असतो की हा टॉपिक तुम्ही किती कॉम्प्रेहेन्सिव्हली कव्हर करायचा किंवा किती त्याला वेळ दिला पाहिजे. ठीक आहे, सो आपण शेवटचे रिव्हिजन शेवटच्या ज्या 30-40 दिवसाचा जेव्हा विचार करत असतो तेव्हा जो असा टॉपिक असतो जो खूप लेंदी असतो मात्र त्याला वेटेज खूप कमी असतं, तर असा टॉपिक एक तर आपण स्किप केला तर चालतो, किंवा मग खूपच जर तुम्हाला इन्सिक्युरिटी फील होत असली तर तुम्ही ती 4 रिव्हिजन्स करताय त्याच्यापैकी एकदा रिवाइज करताना संसद टॉपिक घेऊन टाका. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक बॅकअप तयार होईल. पण अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात काय करावं लागतं, जो सिलेबस आहे तो कट शॉर्ट करावा लागतो, जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करावा लागतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने सगळा इथे चार्ट दिलेला आहे. तर ह्या चार्टचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे म्हणजे जसं की कुठलाही सब टॉपिक असेल, एखाद्या टॉपिक मधला आतमध्ये किती डीप मध्ये वाचायचंय किंवा कुठले त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, याचं सगळं अनालिसिस आम्ही स्वतः करून आणि त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन करून जे मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला ते सांगितलं जाईल. ठीक आहे, आणि ज्यांनी आधी काही मेंटरशिप बॅचेस केलेल्या आहेत आपल्या, तुम्ही त्यांना विचारू शकता की कशा पद्धतीने आपण कंडक्ट करतो. आणि आपलं कसं आहे की ओरिजिनॅलिटी जे काय असेल ते सुरुवातीला आपण जशा पद्धतीने अभ्यास केलाय तेच आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, सो अक्षय सर. येस सर. हॅलो. निलेश सर. हॅलो हा, निलेश सर. ठीक आहे. ठीक आहे, मग माझं तर झालेलं आहे. तर अक्षय सर आता तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन करतील. ठीक आहे, आणि शेवटी आपण नंतर मग जे काही तुमचे डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण क्लिअर करू. ठीक आहे अक्षय सर, तुम्ही हा, धन्यवाद स्टार्ट करू धन्यवाद शकता. निलेश सर. निलेश सरांनी तुम्हाला फारच एकदम डिटेलमध्ये सांगितलं सगळं काय करायचं कसं करायचं. ठीक आहे, इतका काही लोड घेऊ नका. आपण थोडंसं तर वेगळं बोलूया. 5-10 मिनिटं मी वेगळं बोलतो अभ्यासाबद्दल. त्यांनी भरपूर सांगितलं तुम्हाला. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. ह्या 5 महिन्यात मी जरासा ट्रेनिंग मध्ये असल्यामुळे इथे नाशिकला जरा तुमच्यापासून जरासा डिस्कनेक्ट झालोय. असं नाही की पूर्णपणे डिस्कनेक्ट झालोय, मी टच मध्ये असतोच बऱ्यापैकी. ज्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात त्यांना मी रिप्लाय देतोच. इंटरव्ह्यू संबंधित पण विद्यार्थी विचारतात त्यांनाही सुद्धा रिप्लाय देतो. माझ्याकडनं कोणाचा अनासे म्हणजे चुकून कोणाचा अनावधाने रिप्लाय देणं राहिलं असेल तर त्याबद्दल पण दिलगिरी व्यक्त करतो. पण तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला पाठवू शकता. मी मला जसा वेळ मिळेल तसं त्याला रिप्लाय देत जाईल. ठीक आहे. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायचं आहे, निलेश सरांनी हे सांगितलं तुम्हाला खूप उत्तमरित्या म्हणजे खूप छान मेहनत घेऊन त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खरंच त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी एवढी मेहनत घेऊन हे एकदम डिटेल अनालिसिस केलंय, काय करायचं कसं करायचं. ठीक आहे, आता त्याबद्दल न बोलता मला तुम्हाला एका गोष्टी जाणीव अशी करून द्यायची आहे की तुम्हाला असं कळालं असेल आता की राज्यसेवेचा मॉब डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे हा पूर्णपणे कंबाईनकडे शिफ्ट झाला. ऍज वी नो दॅट की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे बाहेर वाढलेली आहे. मेरिट बघा, म्हणजे मेरिट असं उच्चांक हळूहळू गाठतच चाललंय. ठीक आहे, मग तुम्हाला तुमच्या एक्सेलन्सकडे जायचंय, त्याचा अर्थ तुम्हाला जास्त अभ्यास करणं आहे, जास्त अभ्यास करणं आणि स्मार्ट स्टडी करणं आहे. ठीक आहे, स्मार्ट स्टडी नुसता जास्त अभ्यास करणं म्हणजे नुसतं तुम्ही 18-18 तास बसताय आणि नुसती पुस्तकं म्हणजे जे गरजेचं नाही त्याला सुद्धा इम्पॉर्टन्स देत बसतात. तुम्हाला इम्पॉर्टंट काय हे कळलं पाहिजे. ठीक आहे,
आता येणाऱ्या गट ब आणि गट क पूर्वला जवळपास मला वाटतं नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे. 70 दिवस आहेत पेपराला. 70 दिवसामध्ये तुम्हाला पेपर म्हणजे एमपीएससी ला काय आवश्यक आहे हे कळलं पाहिजे. जर तुम्ही एमपीएससी नाळ ओळखली तर तुम्ही आरामशीर पास व्हाल. नाहीतर तुम्ही काय नुसती पुस्तक संपवत बसलात तर ये रे माझ्या मागल्या तेच होणार आणि पुन्हा वर्ष वाया जाणार. हे लक्षात घ्या. तर फक्त आणि फक्त ची गरज ओळखा आणि एमपीएससीची गरज कुठून ओळखली जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची तर पीवायक्यू. पीवायक्यू तुमचे इतके चांगले पाहिजे, पीवायक्यू अनालिसिस इतकं चांगलं पाहिजे, इतकं चांगलं आहे तर तेच की तुम्हाला कुठल्या आहे मागच्या वर्षात 4-5 वर्षात आयोगाने बाबतीत टॉपिक किती कमिटीज, एवढ्या कमिट्या आहेत, एवढे प्रस्ताव आहेत, स्थगन प्रस्ताव वगैरे वगैरे, म्हणजे खूप खूप लेंदी टॉपिक येतो आणि खूप लक्षात ठेवण्यासारखं त्याचं. ठीक आहे. पण त्याचं तुम्हाला किती आउट येणार आहे बघा. असं नाही म्हणत मी करू नका, तुम्ही करा. पण कसं आहे माझ्या सर म्हटलं तसं 3-4 रिव्हिजन द्या. ठीक आहे. बाकी 2-3 रिव्हिजन स्किप करा. मग तुम्हाला काय करायचंय मॅक्झिमम मार्क्स म्हणजे कमीत कमी गोष्टी कमीत कमी इनपुट देऊन तुम्हाला काढायचं. ठीक आहे. ती गोष्ट तुम्हाला करायची. तर हे लक्षात घ्या. कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तुम्हाला अभ्यास पूर्ण म्हणजे एकदम झोकून करायचा आणि स्मार्ट स्टडी करायचा. स्मार्ट स्टडीला आता खूप महत्व आहे. तुम्ही बघितलं तर 21 आणि 22 23 वर्षाची पोरं राज्यात पहिली येत आहेत. आमच्या बॅचला 2022च्या बॅचला तुम्हाला विनायक पाटील सर माहिती असेल, अवघ्या 22व्या वर्षी ते राज्यात पहिले आलेले. असं नाही पोस्ट म्हणतोय मी, राज्यात पहिले आलेले. म्हणजे ही जनरेशन जी येते झेनजी जनरेशन, म्हणजे नंतर ती जनरेशन ऍक्च्युली स्मार्ट आहे. ठीक आहे. त्यांना सगळं भेटलेलं आहे. जे जरा म्हणजे मिलेनियल्स जे आहेत 90च्या आसपासचे, त्यांचं काय झालं ते एकतर स्वतःला म्हणजे त्यांचं काय असतंय की नाही मी हेच करतो, हे पुस्तकच वाचतो. आपण बदलायला बघत नाही. ओके. चेंज करून घ्यायला बघत नाही. तर तेच पण आपण वेळेनुसार बदललं पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. काही गोष्टी ज्या आपल्या चुकतायत त्याच्यावर आपण कमांड आणलीच पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक मिलेनियलचा काय प्रॉब्लेम आहे सांगतो मी तुम्हाला. त्यांना काय वाटतं की समजा हा विषय मला येत नाही, सायन्स मला येत नाही, तुम्ही तो करणारच नाही. तुम्हाला इथं मास्टर ऑफ ऑल नाही व्हायचंय. लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक विषयाचं थोडं म्हणजे बऱ्यापैकी ज्ञान पाहिजे म्हणजे पाहिजे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन्स टॅकल करता येतील. ठीक आहे. त्यामुळे एखादा सायन्स सोडला किंवा हिस्ट्री सोडला असं करून चालणार नाही. बेसिक क्वेश्चन चुकून चालणार नाही. ठीक आहे. तर हे करताना एक लक्षात घ्या, तुम्ही किती काय करा, नोट्स वाचा, कुठलाही वाचा, कमीत कमी वाचा, पण त्याला जास्तीत जास्त वेळा वाचा. म्हणजे समजा एक टॉपिक आहे ना, त्याला असंख्य पुस्तकं रेफर करू नका. तेच किंवा 30 असंख्य नोट्स रेफर करू नका. एकच नोट्स वाचताना समजा तुम्हाला वाटलं एक नोट्स वाचता, तुम्ही भरारीची नोट्स वाचताय किंवा कोणाची वाचा. ठीक आहे. भरारीची नोट्स वाचत असाल तर भरारीच्या नोट्समध्ये तेवढा टॉपिक वाचला. समजा तुम्ही हिस्ट्रीची नोट्स वाचली विकास सरांची. ठीक आहे. त्यात धोंडो केशव कर्वे तुम्ही वाचले. ठीक आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे वाचले, कर्वेंचं पूर्ण वाचलं, व्यवस्थित वाचलं. ठीक आहे. पण आपण काय करतो आता याच्यात अजून डेटा गॅदर करायला बघतो. तुझा हा डेटा पाठ झालाय का? आता तुझ्याकडे जो डेटा आहे तो पाठ झालाय का तुझा? मग तू डेटाकडे जा ना पुढच्या गॅदर करायला. नुसतं डेटा गॅदर करून तिथे गिशमिडी करून ठेवणं हे किती संयुक्तिक आहे मला सांगा. तुम्हाला जेवढा पुढ्यात डेटा दिलेला आहे, जो म्हणजे समजा त्या फॅकल्टीने जो डेटा काढलेला आहे तो एक्झाम ओरिएंटेडच काढलेला आहे. याच्यावर पूर्वी प्रश्न आलेले आहेत किंवा याच्यावर येण्याचे चान्सेस आहेत. 2-4 चांगल्या पुस्तकातून नामांकित पुस्तकातून काढलेले प्रश्न आहेत. ठीक आहे. मग तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तो तुमच्याकडे जो डेटा आहे तो पहिला व्यवस्थित वाचून घेणं अपेक्षित आहे. तो डिटेलमध्ये वाचून घेणं अपेक्षित आहे. तो पाठांतर करणं अपेक्षित आहे. समजा जर मी आज धोंडो केशव कर्वे वाचले तर मी काय करणार सांगा. माझी एक बेसिक स्ट्रॅटेजी काय असते. धोंडो केशव कर्वे वाचले, मी बाजूला पॅड आणि रफ पेज आणि पेन असणार. ठीक आहे. वाचता मी थोडेसे फॅक्ट्स लिहित चालणार. ठीक आहे. लिहिणार, 2 वेळा वाचणार. ठीक आहे. रात्री झोपताना परत मी धोंडो केशव कर्वे वाचणार. ठीक आहे. आणि मी तो पूर्ण पुस्तक बंद करून मी काय करणार, ते पूर्ण आठवायचा प्रयत्न करणार. मी रात्री झोपताना नवीन न काय वाचता, मी दिवसभरात काय वाचलंय याची रिव्हिजन मी किमान 1.5 ते 2 तास करणार. मग तुमचा जेवणानंतरचा जो फेज आहे, समजा जेवण तुम्ही 9ला करलात, 9-9:30ला केलं, 9:30 ते 11:30चा जो फेज आहे तुमचा, हा तुमचा फक्त आणि फक्त रिव्हिजनचा फेज पाहिजे. जर तुम्ही तो रिव्हिजन करत नसाल, दररोजची वाचलेली रिव्हिजन रात्री करत नसाल तर तुमचा दिवसाचा इनपुट आउटपुट रेशो 0 होते. लक्षात ठेवा. तुम्हाला त्यामुळे दिवसभरात काय वाचलं, दिवसभरात तुम्ही 20 पानं का वाचता, पण त्या 20 पानात जर तुमची क्वालिटी असेल तर तुम्ही कधीही बाकीच्यांपेक्षा पुढे असाल, हे लक्षात घ्या. नाहीतर
आणि कॉम्पिटिशन कुठल्याही गोष्टीत करत बसायची नाही, कम्पॅरिझन करत बसायचं नाही. अरे यांनी 100 पानं वाचली, माझी 20च झाली. त्या 100 पानाचं त्याला एक पानाचं एक विचारला तरी येत नसेल, आणि तुम्हाला 20 पानामधले 18 पानं जर येत असेल तरी तुम्ही त्याच्या फार पुढे आहात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे आपला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्यायचा आहे. त्यामुळे क्वालिटी स्टडी करा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि हे बघा, मला काय म्हणायचंय, तुम्ही अनेक पुस्तकं वाचाल, अनेक रेफर कराल, ठीक आहे, पण आता तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? तर जे अवेलेबल करून दिलेलं आहे, म्हणजे आता आम्ही जे विद्यार्थी पास झालेत त्यांनीच अवेलेबल करून दिले, त्यांना माहिती आहे परीक्षेची गरज काय. ठीक आहे, तेच आम्ही तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल करून देणार आहे आणि दिलेलं आहे. आणि आपल्याला जवळपास, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, इथं जवळपास आता एमपीए मध्ये जवळपास 1001 विद्यार्थी असतील, PSI चे 1001 कॅडेट्स इथं ट्रेनिंग घेतात. त्या 1001 मध्ये जवळपास 100 ते 125 पोरं आपल्या बॅचची विद्यार्थी आहेत. म्हणजे आम्ही आता दररोज भेटतो वगैरे, खूप छान वाटतं. परत काही त्यातले बरेच जण इंटरव्ह्यू सुद्धा, आपण PSIचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले होते. जवळपास म्हणजे भरारीशी जोडले गेले, भरारीला ओळखत असलेले किंवा भरारीशी जोडले गेले 1000पैकी 300 ते 400 लोक आहेत. हे बघून खूप चांगलं वाटतं की म्हणजे त्यांना खूप सर ते अप्रिशिएट करतात, सर खूप तुमच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला वगैरे वगैरे. खूप छान वाटतं ऐकून की एवढ्या लोकांचं आपल्यामुळे थोडं म्हणजे फुलाची पाकळ्या त्यांना देऊ शकलो. हे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आमचं खरंच आमच्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्स आणि आमच्या टीमचं आम्हाला कौतुक करायचं वाटतं. खूप लोक भरारी मार्फत जोडली गेली आणि आज त्याचं फळ इथं आम्हाला ट्रेनिंग करताना आता मी 300-400 लोक जवळपास फक्त आणि फक्त की सर येस आम्ही तुमच्या बॅचला होतो, की आम्ही तुमच्याकडे इंटरव्ह्यूला आलो होतो, तुम्ही खूप गायडन्स चांगलं केलं, त्यामुळे आम्ही आज इथे आहोत. ठीक आहे, हे म्हणजे आमच्यासाठी पण एक अप्रिसिएशन आहे की आम्ही आमच्या कामाची पोचपावती ही तुमच्या मार्फत आम्हाला मिळते. ठीक आहे, असं नाही की आम्ही तुम्हाला की बाबा लाव क्लास आणि अशी किती फी घेतली, काही फी घेतली. तुम्हाला माहिती आहे बाहेर किती काही फी आहेत, म्हणजे अशा हजारोंनी मध्ये फी आहेत, खूप 50-50 लाख रुपये. आता डिस्ट्रीब्युटिव्हच्या तर भरपूरच फी आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आपण भरारीमध्ये आपण काय करतोय, यशाची हमी का देतोय आपण, कमीत कमी पैशात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिकता यावं, किंवा त्यांना त्या गोष्टी त्यांना म्हणजे आम्हाला मिळायला वेळ लागला, त्यांना त्या लवकरात लवकर मिळाव्या, त्यांना नोट्स लवकरात लवकर मिळाव्या, चांगलं लवकर त्यांना एक व्यवस्थित डायरेक्शन मिळावं. ठीक आहे, त्यासाठी आपण हे सगळी म्हणजे जो उहापोह किंवा अट्टहास जो केलाय आपण तो सगळा याच्यासाठी केलेला आहे. ठीक आहे, तर माझी तुम्हाला विनंती आहे, निलेश सरांनी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलंय, मी तुमच्या टचमध्ये राहीलच. निलेश सर आणि तुम्ही मला मेसेज करू शकता कधी पण, मी तुमच्या टचमध्ये असेल, त्याबद्दल काही डाऊट नाही. तुम्ही चांगला अभ्यास करा, काही जरी डाऊट आला तर आमची भरारीची पूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मेसेज करा आणि मी पुढचं अक्षय खाडे सरांना पुढे कंटिन्यू करायला सांगतो. अक्षय खाडे सर. धन्यवाद सर, धन्यवाद अक्षय यादव सर. वेळात वेळ काढून भरारीसाठी तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं. धन्यवाद निलेश सर. तर बघा, हा मेंटरशिपचा प्रोग्राम जे अक्षय सर असतील आणि निलेश सर असतील जे रन करणार आहेत, त्याचबरोबर आपला रेग्युलर जी काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर आपण ऍडव्हर्टाईज टाकलेली होती बघा, रणांगण बॅच. आपण आपला रेग्युलर नोट्स प्लस लेक्चर प्लस मेंटरशिप, ओके, ही आपली एक कायमचा असा एक पॅटर्न असतो. त्यामध्ये बघा, यामध्ये आता काही नवीन घडामोडी आपण कशा ऍड केलेल्या आहेत. एक तर आपल्या जीएसच्या नोट्स असतील, त्या जीएसच्या नोट्स आपल्या कशा पद्धतीने असणार आहेत, जो तुमचा 100 मार्काचा जो सिलेबस आहे, जो प्रिलिमचा सिलेबस आहे, आता ही आपण बॅच जी लॉन्च करतोय आज आपण, ओके, ती जी नोव्हेंबरमध्ये गट ब आणि गट क याच्या ज्या पूर्वपरीक्षा होणार आहेत 2025 मध्ये, त्यामध्ये PSI, STI, ASO, SR आता जागा वाढलेल्या आहेत, PSIच्या जागा ऍड झालेल्या आहेत, ओके, SRच्याही जागा ऍड होण्याची शक्यता आहेत, म्हणजे त्या होतीलच खात्रीशीर. 24 ते 25 जागा आहेत, त्या 100% ऍड होणार आहेत. त्याचबरोबर गट क ची पण जाहिरात ही चांगली आहे. पुढे भविष्यात वेळ असल्यामुळे प्रिलिमला जागा या वाढणार आहेत. तर या बॅचसाठी सिलेबस तर सेम आहे, पण मागल्या वर्षीपासून त्यांनी परीक्षा वेगळी केलेली आहे. परीक्षा वेगळी केल्यामुळं आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी, पण एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटी तिथे प्रिलिमच्या माध्यमातून मिळणार आहे. तर त्यासाठी बघा, एक इंटिग्रेटेड बॅच म्हणजे तुमच्या जीएसच्या नोट्स असतील, जीएसचे लेक्चर्स असतील, करंटच्या नोट्स असतील, त्याचबरोबर जी आपली यापूर्वी मॅथ्स अँड रिझनिंगची चेंगेसरांची जी सेपरेट बॅच होती, ओके, ती आपण यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. त्याचा खूप फायदा होणार आहे. म्हणजे 2023 पासून जो आपला पॅटर्न बदलला, ओके, बघा,
2023 पासून आपला जे स्ट्रक्चर पूर्ण बदललंय. जे 100 मार्काचं जे स्ट्रक्चर होतं ते पूर्ण बदललंय. जसं की निलेश सरांनी मगाशी सांगितलं की सायन्सचे क्वेश्चन, हिस्ट्रीचे क्वेश्चन, पॉलिटीचे क्वेश्चन जसे तुम्ही आपल्याला त्या मेंटरशिपच्या प्रोग्राम मध्ये जसे डिवाइड करून दिले ते स्ट्रक्चर 23 पासून पूर्णपणे बदलले. मॅथ्सला वेटेज 1/5 आहे, 20% वेटेज हे मॅथ्सला आहे. मग त्याचं नियोजन तुमच्या ह्या त्याचबरोबर त्याचे पूर्ण कव्हरेज ह्या बॅच मध्ये आपल्या होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बॅचचा जर आढावा घेतला तर त्यामध्ये पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्या नोट्स प्लस लेक्चर हे आपले सर्वांचे लाडके अक्षय जाधव सर हे स्वतः त्यांनी लेक्चर घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये लेक्चर प्लस शेवटचे जे आपले रिसेंटचे जे पीवायक्यू आहेत 2020 ते 2024 या कालखंडातले हे 5 वर्षाचे पीवायक्यू प्रत्येक टॉपिकच्या खाली आपण ऍड करून लेटेस्ट नोट्स, लेटेस्ट पीडीएफच्या स्वरूपात नोट्स तुम्हाला बॅचच्या मार्गदर्शनातून या रणांगण बॅच थ्रू तुम्हाला मिळणार आहेत. ओके, मग त्यामध्ये तुमचं नोट्स प्लस टीचिंग आणि हे पीवायक्यू रिव्हिजन हे हे त्या पद्धतीने होणार आहे. त्यामध्ये आपल्या रेग्युलर आपल्याला माहिती आहे की आपल्या भरारीच्या नोट्स या आपल्या कशा असतात तर प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्या तुम्हाला जशा सोयीनुसार शॉर्ट ट्रिक्स बनवलेले आहेत. तुम्ही सायन्सचे आतापर्यंतचे सौरभ सरांचे लेक्चर्स ऐकले असेल, त्यामध्ये सौरभ सरांनी खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स सांगितलेत किंवा पॉलिटीमध्ये अक्षय सरांनी शॉर्ट ट्रिक्स सांगितलेले आहेत. तर त्या पद्धतीनं नवीन नवीन शॉर्ट ट्रिक्स आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि रिनोव्हेटेड नोट्स आपण आता यावर्षी आपण आणतोय. पूर्ण नोट्सचे स्वरूप हे पूर्णपणे बदललेलं आहे. अलीकडील 24चे प्रश्न असतील प्रिलिम मेन्स चे क्वेश्चन आपण त्याचा कंटेंट आपण त्या नोट्समध्ये ऍड केलेला आहे. बघा, त्याचबरोबर आपल्या ह्या ज्या टेस्ट सिरीज आहेत, ओके, या प्रत्येक टॉपिकच्या 20 क्वेश्चनच्या आपण टेस्ट सिरीज आपण त्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. ओके, या टेस्ट सिरीज झाल्या आणि सगळं झाल्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आपण घेणार आहे आणि त्याच टेस्ट सिरीज आपण स्पष्टीकरणासह देणार आहे. विषय झाला आपला पॉलिटी आणि इकॉनॉमीचे अक्षय जाधव सर स्वतः घेणार आहेत. सायन्स पूर्ण जे सायन्स आहे ते नेहमीप्रमाणे सौरभ पिसाळ सर घेतील. इतिहास विकास सर घेतील. मी स्वतः करंट अफेअर घेतोय. गेले 2023 पासून आपण पाहतोय आपलं करंट अफेअर ते कंटिन्यू माझ्यातर्फेच होईल. भूगोल सूरज गायकवाड सर जे सेक्शन ऑफिसर मंत्रालयात आहेत, त्याचबरोबर एसटीए होते, एएसआय होते, ते सूरज गायकवाड सर आपल्याला जॉग्राफी घेणार आहेत. आणि मॅथ्स आणि रिझनिंग हे रवींद्र चेंडगे सर जे की रिझनिंगसाठी, त्याचबरोबर तुम्ही त्यांची युट्यूबवर लेक्चर पाहिले असाल की ते चेंडगे सर आपले ह्या बॅचचे लेक्चर हे घेणार आहेत. त्यांचे लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत. बघा, एवढा सर्व कंटेंट आपण या माफक फी मध्ये आपण 4,500 फी मध्ये देतोय. पण ही बॅच चालू होते बरोबर 1 सप्टेंबर पासून आणि पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण 500 रुपये ऑफ देतोय. ओके, तर बघा, आता जर तुम्ही 28 सप्टेंबर टार्गेट करत असाल तर त्याबरोबर आणि जर तुमचं ग्रुप बी ची प्रिलिम टार्गेट असेल तर कालावधी हा खूप कमी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर कारण की तुमच्याकडे फक्त ऑक्टोबर महिना मिळतो फुल पेजने. ओके, जर तुम्ही 9 नोव्हेंबर टार्गेट करत असाल तर त्या कमी कालावधीमध्ये एवढ्या सगळ्या तुमच्या बरोबर मेंटरशिपचा प्लॅन निलेश सरांनी सांगितला, अक्षय सर तुमच्या गायडन्सला आहेतच. मग या सर्व गोष्टी तुम्हाला इतक्या कमी माफक फी मध्ये आपण प्रोव्हाइड करून देत आहोत. आणि ज्या पद्धतीनं कॉम्पिटिशन आहे सध्याचं कॉम्पिटिशन, प्रिलिमचा कट ऑफ बघितला मागला 62.5, तर तो कट ऑफ इतका लागणारच, साहजिकच आहे. त्या पद्धतीने तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचा आहे. सरांनी जनरेशन गॅप सांगितला, तर त्या पद्धतीने जनरेशन चेंज झालेलं आहे, मुलं चेंज झालेली आहेत, त्यांचं प्रत्येक कॉम्पिटिशन हे खूप भयानक वाढलेलं आहे. त्यामुळं तो गॅप भरून कसा काढायचा यासाठी या महिन्याभरात कसं व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं या बॅच थ्रू आम्ही सांगणार आहे. मग त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स या पीवायक्यू लेटेस्ट पीवायक्यू सगळ्या ऍडिशनल करून या रिनोव्हेटेड आम्ही पीडीएफ रिनोव्हेटेड नोट्स ज्या आपण मागल्या वर्षीच्या जी मुलं 2023 पासून भरारीमध्ये अटॅच आहेत ती पाहत असतील की नोट्समध्ये स्वरूप बदलत आलेलं आहे. हिस्ट्रीच्या नोट्स असतील, पॉलिटिक्स अक्षय जाधव सरांच्या पॉलिटीच्या नोट्स असतील, या खूप व्हायरल झाल्या आहेत, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, करंटला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालाय. तर अशा या नोट्स तुम्हाला प्लस त्याचे व्हिडिओ लेक्चर्स प्लस मेंटरशिप प्लस ह्यावेळी आपण पहिल्यांदा मॅथ्स रिझनिंग आपण इन्क्लूड करतोय. ते मॅथ्स रिझनिंग ज्याचा 20% शेअर आहे तुमच्या ह्याच्यामध्ये 100 मार्कामध्ये. तर असा सिलेबस टू सिलेबस तुम्हाला 100 मार्काचा सिलेबस कव्हर केला जाईल. आणि प्रिलिम ओरिएंटेड जसं मगाशी निलेश सरांनी सांगितलं की मेन्स आणि प्रिलिम यामध्ये कसं तुम्ही टार्गेट केलं पाहिजे. मेन्सचे क्वेश्चन जर तुम्ही प्रिलिमला टार्गेट करत असाल तर तुमचा टॉप कंटेंट वाढत जातो अभ्यासाचा. त्यामुळे प्रिलिम ओरिएंटेड तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास करून तो कंटेंट कव्हर करा आणि त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट करा. तशी ही बॅच आपली 1 सप्टेंबर पासून सुरू होते. या सगळ्या बॅच मध्ये जे मी तुम्हाला हे फॅकल्टी सांगितली हे सगळे इन्क्लूड असणार आहे, मेंटरशिपसाठी अवेलेबल असणार आहे.
तुम्हाला त्यांचे टीचिंग प्लस त्यांच्या हँडमेड नोट्स, त्या प्रिंटेड नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहेत. तर अशा या बॅचसाठी तुम्ही सर्वांनी एनरोल व्हा. ओके. तर आजच्या या सेशनमध्ये तुम्ही सर्वांनी इतके वेळ आम्हाला साथ दिली. अक्षय जाधव सर असतील, वेळात वेळ काढून तुम्हाला मार्गदर्शन केलं, आणि निलेश सरांनी त्यांच्या मेंटरशिप प्रोग्राम बद्दल सांगितलं. त्याचबरोबर मी आता जी रणांगण बॅच सांगितली त्याच्या आपल्या भरारी अकॅडमीच्या ऍपवर, प्ले स्टोअरवर भरारी अकॅडमीचा ऍप आहे, त्या ऍपवर आपले इतर कोर्सेस असतील ते सर्व चालू आहेत, आणि ही बॅच 1 सप्टेंबर पासून चालू होते. तर विसरू नका. तर पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 500 रुपये ऑफ आहेत. खूप तुम्हाला ऍडमिशनसाठी ही गडबड करायला लागणार आहे, कारण की हे 50 ऍडमिशन लवकर होतात. जेवढ्या लवकर तुम्ही ऍडमिशन कराल तितकंच तुमच्या ते फायद्याचं आहे. नोट्स, सॅम्पल नोट्स, मेंटरशिपचा प्लॅन आपण पीडीएफ स्वरूपात वेळोवेळी टेलिग्रामच्या चॅनलवर, आपल्या भरारी किंवा चॅनलवर पाठवत आलेलो आहे. पुन्हा आम्ही एकदा त्या टाकतो, त्याचा तुम्ही आढावा घ्या. त्या स्वरूपात तुम्हाला नोट्स प्लस मेंटरशिपचा प्लॅन, त्यानुसार तुम्हाला एक लाईट मिळेल गायडन्ससाठी. ओके. ती लाईट आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, टॉर्च बेअर होण्याचा प्रयत्न करतोय. तर अक्षय जाधव सरांनी जसं सांगितलं, एमपीए मध्ये कितीतरी पीएसआय असतील आमच्यासारखे, की आमचे सिनियर ज्युनियर असतील, ते सरांना भेटत होते. इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जी ओळख झालेली, कुठे ना कुठेतरी भरारी अकॅडमीशी ती जोडले गेलेले होते. तर त्याचा भाग तुम्ही सुद्धा व्हा, आणि बॅचचा तुम्ही लाभ घ्या, असं म्हणेन मी. आणि बॅच संदर्भात काही संपर्क साधायचा असेल तर विकास मारनवार सर आहेत, सौरभ पिसाळ सर आहेत, कॉन्टॅक्ट शेअर केलेले आहेत. तर त्यांना तुम्ही मेसेज करू शकता, फोन करू शकता. बॅच बद्दल आणखीन काय माहिती असेल तर आम्हाला सुद्धा विचारू शकता. तर आजच्या या सेशन बद्दल तुम्ही इथे सर्वांनी, ओके, तर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या सेशनला दिला. निलेश सर असतील, अक्षय सर असतील, इथून पुढे आम्ही तुम्हाला अवेलेबल असू. दोघांचंही ट्रेनिंग चालू असल्यामुळे थोडा त्यांना कालावधी मिळालेला नव्हता. अक्षय सरांचं अजून ट्रेनिंग कंटिन्यू आहे, पण निलेश सर आता बऱ्यापैकी मेळघाटला जॉईन झाल्यामुळे बऱ्यापैकी त्यांना आता वेळ मिळतोय, त्यामध्ये तुमच्याशी संपर्कात असतीलच. तर आपण आता इथे थांबू. काही संदर्भात अ, या, अक्षय सर, ओके सर, हा सर, सॉरी सर, थोडे काही क्वेश्चन्स आहेत, तर ते ओके ओके सर, 2 सॉरी ते सॉरी. 3 मिनिटात आपण ते 2 ते 3 मिनिटात आपण त्यांचं कमेंट सेक्शन मध्ये उत्तर तुम्ही देऊ. कमेंट्स करा. निलेश सर आहेत, हम्म. सॉरी. मला पर्सनल आपण, पण काही क्वेश्चन्स आलेत. तर ओके सर, घ्या सर्वात मग पहिला सर. प्रश्न होता, हा तर तर सर्वात पहिला प्रश्न विचारलेला, की हे जे आपण सांगत होतो की ते बोलताय, की त्यांचा प्रश्न होता की 5 ते 6 दिवसात रिव्हिजन होते का? ठीक आहे. तर एकदम जेन्युअन प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न आहे. कारण जे स्पेशली फ्रेशर्स असतात तर त्यांना हे चॅलेंज असतं, की 5 ते 6 दिवसांमध्ये आपलं तर बघितलं आपण पुस्तक लक्ष्मीकांत पॉलिटीचं, तर 700 पेजेसचं पुस्तक असतं. तर मग त्यावेळी हा प्रश्न नक्कीच, आम्ही पण आमच्या प्रिपरेशन फेजमध्ये होतो तेव्हा आम्हाला हा नक्कीच प्रश्न पडायचा. पण त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की जे 600 ते 700 पेजचं एवढं जरी पुस्तक असलं, तरी ते पुस्तक आपल्याला सगळ्याचं सगळं करायचं नसतं. प्रिलिम्सला त्याचे ठराविक टॉपिकच असतात, जसं की आपण त्या चार्टमध्ये तर ऑलरेडी दिलेलं आहे की कुठले टॉपिक महत्वाचे. तर ते टॉपिक आणि त्या टॉपिकच्या आतमध्ये पण नक्की काय वाचायचंय हे जर तुमच्या लक्षात आलं, अक्षय सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी आपल्याला पीवायक्यू अनालिसिस वगैरे या गोष्टी करणं आवश्यक आहे. पण जे आपली मेंटरशिप बॅच असेल, तर त्याच्यामध्ये हे आम्ही स्वतः करणार आहे. ऍज अ मेंटॉर म्हणून आम्ही तुमच्यासाठी त्या गोष्टी करणार आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यामुळं तुमचं ते रिव्हिजन होणं शक्य होईल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लॉजिक आणि ट्रिक्स आहेत, आपण ट्रिक्स म्हणूया त्याला. तर ज्या ट्रिक्स आहे, शॉर्ट ट्रिक्स आहेत कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी. काही खूप किचकट टॉपिक्स असतात किंवा काही टॉपिक्स असे असतात ज्याच्यामध्ये नेहमी आपल्याला कन्फ्युज होतं. ठीक आहे. जसं की राज्यपाल नियुक्त करतो की राष्ट्रपती नियुक्त करतो, याच्यामध्ये आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं. संसद आहे की मग सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, भरपूर असे प्रश्न असतात स्पेशली पॉलिटीमध्ये. अक्षय सरांनी आधी लेक्चरमध्ये ते सांगितलेलंच. तर अशा याच्यात तुमचं कन्फ्युजन होतं. तर असे ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी कुठल्या ट्रिक्स आपल्याला करायच्या आहेत, ते जर आपल्याला जमलं की मग आपली रिव्हिजन फास्ट होते. ठीक आहे. कारण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काही मुलं अशी पण आहेत की जी एका दिवसात पण पूर्ण पॉलिटीचं पुस्तक रिवाईज करतात, आणि त्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. तर ते लोक कशी रिव्हिजन करतायत ते, तर नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट असणार आहे. तर आपण जे आपले मेंटरशिप बॅच असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते एकदम मायक्रो डिटेल्सला सांगू की कुठले टॉपिक महत्वाचे आणि त्या टॉपिक मधले कुठले सब टॉपिक आणि कुठल्या ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आणि आयोग जे प्रश्न काढताना कुठल्या ह्याच्यावर प्रश्न काढतं आणि त्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने चुकवलेलं असतं, तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मायन्यूट त्यांनी चेंजेस केलेले असतात आणि त्याच्यामध्ये आपण चुकून जातो, आपला प्रश्न चुकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या बॅचमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांना डाऊट होता की आपले एवढे
5 ते 6 दिवसांमध्ये पहिली रिव्हिजन होऊ शकेल का? तर त्यांना हेच उत्तर आहे की जर तुम्ही व्यवस्थित मायक्रो अनालिसिस केलं आणि जर व्यवस्थित आपलं पीवायक्यूचा अभ्यास जर केलेला असला तर नक्कीच ते तुम्हाला तेवढ्या 5 ते 6 दिवस पण खूप जास्त होतात तुम्हाला. ठीक आहे. सो हा होता पहिला प्रश्न. आणि दुसरा अजून एक प्रश्न आला होता RFOच्या एक्झाम विषयी. तर बघू आपल्याला जर शक्य झालं तर आता सध्या तर तुम्ही सर्व प्रिलिम्स देतायत वगैरे. तर तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते अजून जर जास्त डाऊट्स असतील तर ते मला मी पर्सनल आयडी माझा शेअर केलेला आहे ग्रुपला. तर त्याच्यावर पण तुम्ही विचारू शकता. शक्य झाल्यास आपण एखादं RFOची जी आहे 144 जागा आलेल्या आहेत. तर त्याच्याविषयी पण आपण नक्कीच चर्चा करू आणि शक्य झालं तर भविष्यामध्ये आपण ते बॅच पण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. अजून काही डाऊट्स असतील तर विचारा, अदरवाईज मग आपण थांबूया इथं. हा, आणि अजून एक डाऊट विचारलेला की थोडं मोटिवेटेड फील नाही होते असं. तर ठीक आहे, हा प्रश्न सर्वांनाच असतो आणि सर्व या फेज मधून जात असतात प्रिपरेशन फेज मध्ये. 3 ते 4 वर्ष आपण 3 ते 4 वर्ष आपण कधी कधी त्याच्यामध्ये दिलेले असतात आणि आपल्याला सक्सेस मिळत नाही. आम्हाला पण काही पहिल्या अटेम्प्ट मध्ये सक्सेस मिळाला असं नाहीये. आमच्याकडनं पण फार चुका झालेल्या आहेत. फेज मध्ये आम्ही पण भरकटलो गेलेलो आहे. व्यवस्थित गायडन्स न मिळाल्यामुळे आमचे पहिले 2 ते 3 वर्ष तर असेच वाया गेले. पण त्यानंतर जेव्हा योग्य गायडन्स मिळाला त्यानंतर ते कट ऑफ क्लिअर करणं शक्य झालं. मेन्स पण क्लिअर झाली आणि 1-2 आता अक्षय सरांना तर जवळपास 4 ते 5 पोस्ट पण मिळालेले आहेत. तर तो जो गायडन्स आणि ते दिशा देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच त्या बॅच मार्फत करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपली सर्व जसं सांगतात त्या पद्धतीने आपली जी सुरुवातीची लाईफ असते ऍज अ ऍस्पिरंट आणि एकदा ऑफिसर झाल्यावर नक्कीच खूप जास्त प्रमाणामध्ये चेंज होते. जसं की तुम्हाला माहिती असेल RFOचं ट्रेनिंग वगैरे किंवा मग बाकीचं पण PSI असेल DYSPचं ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये खूप डिसिप्लिन पण महत्वाची असते. पण तिथं नक्कीच एक चांगलं आपली पर्सनॅलिटी बनून जाते. वजन वगैरे कमी होऊन जातं. आपल्याला आता आपल्याला डिसिप्लिन येतं आणि आपली फिटनेस वगैरे लेवल खूप चांगली होऊन जाते आणि बाकीचं कम्युनिकेशनचं जे असतात ते पण आपलं खूप सुधारतं. सो नक्कीच तुम्ही ऍज अ ऍस्परंट आता सध्या जगताय, पण नंतर तुम्ही जेव्हा ऑफिसर व्हाल तर जसं की RFO बद्दल सांगितलं की आमची 1.5 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये जवळपास पूर्ण भारत दर्शन होऊन जातं. ठीक आहे. तर एखाद्यासाठी त्या प्रकारचं पण मोटिवेशन असू शकतं. ठीक आहे. सो आमचं वन विभागामध्ये तर काय म्हणजे ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांना तर ते बेस्टच आहे. पण इतर पण जे डिपार्टमेंटमध्ये काम करताना नक्कीच तिथे चॅलेंजेस तर प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही असं अजिबात समजू नका की एकदम सगळं आपण ऑफिसर झाल्यावर सगळी लाईफ एकदम मजेत जाईल. अजिबात नाहीये तसं. प्रत्येक ठिकाणी खूप चॅलेंजेस आहेत. पण मग तेवढंच आपल्याला म्हणजे आपल्याला एक मोटिवेशन पण मिळतं आणि आपल्याला जर आवड असली त्या क्षेत्रामध्ये तर नक्कीच आपण तिथं चांगलं काम पण करू शकतो. सो ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणतोय की आता जो हा पिरियड आहे जे काही 60-70 दिवस राहिलेले आहेत किंवा जे आता ग्रुप सीच्या मेन्सला आहेत तर त्यांनी तो नक्कीच व्यवस्थित प्रॉपरली अभ्यास करा. खूप मेहनतीने अभ्यास करा. 12-12, 13-13 तास द्या शेवटच्या दिवसांमध्ये तर तेवढे दिलेच पाहिजे. बाकीचं जर काही गायडन्स वगैरे लागला तर आम्ही आहेच किंवा मग मेंटरशिपच्या बॅच मार्फत पण आम्ही तुम्हाला ते गायडन्स करत राहू. ठीक आहे. आणि बॅच विषयी जर सांगायचं झालं तर ही काय आपली पहिलीच बॅच नाहीये. मी जरी 1.5 वर्षानंतर आलेलो आहे तरी कंटिन्युअसली टच मध्ये होतो कारण माझे मित्र रूममेट्स असतील ते प्रिपरेशन करत होते कंटिन्युअसली. सो त्यामुळे मार्केटचा अंदाज आहे. आणि जर तुम्हाला रिव्ह्यू जर घ्यायचे असतील तर जे जुने स्टुडंट ज्यांनी आधी मेंटरशिप बॅच केली आहे तर त्यांच्याकडनं तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मला याची खात्री आहे की एकही निगेटिव्ह रिव्ह्यू त्याविषयी येणार नाही. ठीक आहे. आणि ही जी मेंटरशिप बॅच आहे मी ते स्वतः कंडक्ट करणार आहे कारण इकडं लेजर टाइम असल्यामुळे मला ते तेवढं वेळ मिळतोय आणि ते नक्कीच वेळ मी तुम्हाला जो काही अनुभव असेल ज्या काही चुका झालेल्या असतील त्या नक्कीच तुमच्या करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. अक्षय सर आपण थांबूया का मग? ओके, आपण सर कन्क्लूड करू आता आपण, काय प्रॉब्लेम नाही. ओके. ओके. थँक्यू सो मच. आणि ही आपली आपली याची मेंटरशिपची जी बॅच आहे तर ती मेंटरशिपची बॅच 1 सप्टेंबर पासून सुरू होते. 1 सप्टेंबर पासून आपले व्यवस्थित टार्गेट्स वगैरे सुरू होतील. पहिले सेशन पण आपण रविवारी संध्याकाळीच म्हणजे उद्या संध्याकाळीच घेण्याचा प्रयत्न करू जेणेपासून तुम्हाला जे पुढचे 70 दिवसाचं जे व्यवस्थित आहे ते पहिल्या दिवसापासून स्टार्ट करता येईल. ठीक आहे. तर जे काही तुम्हाला त्याच्याविषयी अजून माहिती असेल तर ते ग्रुपवर आपण टाकतच आहोत. थँक्यू सो मच. ओके, एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे जे आपली आता मी मगाशी रणांगण बॅच आपली इंटिग्रेटेड बॅच बद्दल सांगितलं की प्रत्येक टॉपिकवर आपले 20
क्वेश्चन, हे टॉपिकवरचे क्वेश्चन आपण घेणार. ते आपण कसे घेणार आहे, तर ते रोज संध्याकाळी त्या त्या टॉपिकचे त्या टीचर ते त्या टॉपिकवरचे 20 क्वेश्चन आपण कव्हर करणार आहे. म्हणजे डेली आपल्याला त्याचा फीडबॅक, आपल्याला आपण केलेल्या लेक्चरचा, आपण केलेल्या स्टडीचा तो फीडबॅक आपल्याला मिळणार आहे. आणि असं दररोज संध्याकाळी त्या टॉपिकचे जे 20 क्वेश्चन आहेत ते आपल्याला होणार आहेत, ते रोज होणार आहेत. ओके. तर असे ह्या आपण ज्या बॅच बद्दल आपण जी चर्चा केली, पुन्हा एकदा सांगतो की 1 सप्टेंबर पासून बॅच चालू होते, पण पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण 500 रुपये ऑफ देतोय. तर त्याचा सर्वांनी लाभ घ्या आणि लवकरात लवकर ऍडमिशन होऊन या प्रोसेसमध्ये सहभागी व्हा. ओके. वेळ कमी आहे, कारण की वेळ कधी जातो कळत नाही. 2-3 महिने आपल्याला वाटत होतं की नोव्हेंबरला प्रिलिम आहे, पण आता ती अक्षरशः 2 महिन्याभरावर येऊन ठेपलेली आहे. तर व्यवस्थित नियोजन करा आणि या प्रोसेसचा आपल्याबरोबर सर्वांच्या बरोबर भाग व्हा. ओके. तर आपण इथे आता थांबूया. काही जे क्वेश्चन असतील ते निलेश सरांनी बऱ्यापैकी तुमचे घेतलेले आहेत. आणखीन काय डाऊट्स असतील, निलेश सरांनी आयडी शेअर केलाय, अक्षय सरांचा आयडी आहे, विकास सर आहे, आम्ही आहे, कुणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एक तुम्ही शेवटचा प्रश्न ओके आता आलेला आहे सर. मला, की ते विचारताय की सेपरेट मेंटरशिप प्रोग्राम घेता येईल का? तर हो, आपला सेपरेट मेंटरशिप प्रोग्राम पण अवेलेबल आहे. त्याच्याविषयी जे फीज वगैरे जे डिटेल्स आहेत ते 2 लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच शेअर करण्यात येईल. ठीक आहे. सेपरेट मेंटरशिप ओके. बॅच आपली अवेलेबल आहे, ती पण 1 सप्टेंबर पासूनच आपण स्टार्ट करतो, म्हणजे परवापासून आपण स्टार्ट करतो. ओके. ज्यांना घ्यायचं असेल, सुरुवातीच्या 50 जणांसाठी ऑफर आहे. नक्कीच त्यांनी लवकर जॉईन करा, जेणेकरून आपल्याला सोमवारपासून जे आहे प्रॉपर 70 दिवसाचं व्यवस्थित शेड्यूल फॉलो करा. ओके. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही जॉईन झालेला आहेतच, पण बाकीच्यांना, तुमच्या मित्र असतील, मैत्रिणी असतील, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे शेअर करा. त्याचबरोबर ऍप इन्स्टॉल करा. ऍपमधून तुम्हाला भरपूर बाकीच्या इतर कोर्सेस बद्दल माहिती मिळून जाईल. काही काही बॅचेस आपण सेपरेट केलेल्या होत्या. करंटची सेपरेट बॅच आहे, आता मेंटरशिपची ही सेपरेट बॅच आहे. ओके. आणि इंटिग्रेटेड पण बॅचेस आहेत. तर याचा पण तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल ज्यावेळी तुम्ही ऍप इन्स्टॉल कराल. तर प्ले स्टोअरवर जाऊन मराठी अकॅडमी पुणे हे ऍप इन्स्टॉल करा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे सर्व माहिती मिळून जाईल. तर इथे आपण थांबतोय. सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने पुढे आता आपण सेशनमध्ये पुन्हा पुन्हा भेटत राहू. तर पुढील या सप्टेंबर मधील ज्या परीक्षेसाठी सर्वांना मुख्य परीक्षा असेल आणि राज्यसेवा पूर्व असेल, त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. आणि इथे आपण आता सर्वांची रजा घेतोय. थँक्यू.